बघा आपण आता चण्याची डाळ चांगली धुवून घेतली आहे आणि त्यात पाणी घेतलं आहे आणि आता ती आपण गॅसवर ठेवू. तर चला आपण गॅसवर ठेवू. आता गॅस चालू करूया. आता गॅसवर शकता तुम्ही. आता आपली चण्याची डाळ मस्तपैकी शिजली आहे. मस्तपैकी चण्याची डाळ आता आपली शिजली ही काढून घेऊया. आता ह्या चण्याच्या डाळीमधलं सगळं पाणी काढलंय. मस्तपैकी पाणी काढून घेतलंय आणि डाळ एकदम सुकी खडखडीत झाली आहे. बघा आता आपण हा गूळ घालतोय चण्याच्या डाळीमध्ये. मी आता हा गूळ घालून घेतले. तर पूर्ण आता तो सगळा हलवून घेऊया आपण. ते आपली आता पूर्ण डाळ शिजून झाली आहे. गूळ पण टाकलाय त्याच्यामध्ये मस्तपैकी. बघा गूळ पण टाकलाय. आता आपण ही वेलची पूड घेतली आहे. वेलची पूड आहे आणि ह्या सुंठा घेतलेला आहे. हे दोन्ही आता वाटून घेतलं आपण मस्तपैकी चांगलं. आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये डाळीमध्ये टाकणार आहे. तर चला आता बघूया आपण. आता ही आपण पुरण चाळण घेतली आहे. बघा ही पुरण चाळण आहे. तर ह्या पुरण चाळणमध्ये आपण ही पुरणाची ही डाळ आहे ही वाटून ह्याच्यामध्ये आपण घेऊया. तर चला ह्याच्यामध्ये वाडग्यामध्ये मी अशी चाळण ठेवली पुरण चाळण. आणि त्याच्यामध्ये आता ही आपण डाळ अशी वाटून घेऊया. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी वाटतात ती पुरणचाळीमध्ये डाळ. ही डाळ आता गरम गरम आहे. तर आपण ही पुरणचाळीमध्ये घेतली आहे. आता आपण ह्या पेल्याच्या साहाय्याने ही डाळ चांगली बारीक करून घेतोय. गरम गरम डाळ अशी घाटायची असते. अशी सगळी डाळ आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. तर चला आता आपण पुढे बघू. आता आपण सुंठ आणि वेलची याची पूड केलेली आहे. हे आता पुरण आपलं सगळं वाटून झालंय. त्याच्यात आपण हे सगळं टाकूया. आता हा मिश्रण सगळं आपण एक करून घेऊया. असं सगळं करून घ्यायचं एकत्र आपण. आता आपण पुढे बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं आणि मैद्याचं पीठ घेतलंय आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलंय आणि हा तेल पण आपण गरम करून घेतलंय. तर हा तेल त्याच्यामध्ये टाकायचं कारण आपली पुरणपोळी मग चांगली नरम होते. थोडं तेल गरम आहे तर लगेच हात घालून आपण मळायचं नाही. तर थोडा वेळ थांबायचं. बघू शकता तुम्ही आता आपला हा पीठ मळून झालाय चांगला पुरणपोळीचा. बघा एकदम नरम नरम आहे का नाही, सॉफ्ट आहे का नाही. बघा बघू शकता तुम्ही. आता आपल्याला अर्धा तास झालाय पीठ आपण मळून ठेवलेला होता. तर आता त्याची पुरणपोळी करून घेऊया आपण. तर चला आता आपण पुरणपोळी करूया. बघू शकता आता आपण हा मैदा घेतलाय आणि त्याच्यात हा पुरण घेतोय. तर हा पुरण आपण मैद्यामध्ये भरतोय. पुरण टाकून गोळी पूर्ण अशी बंद करायची आणि आता आपण लाटून घेऊया. आपण आता पहिला तव्यावर तेल टाकून घेऊया. आता ही पुरणपोळी लाटली की आपण पुरणपोळी टाकू. बघा मस्त फुगली की नाही पुरणपोळी आपली. अशी पुरणपोळी फुगायला पाहिजे मस्त पैकी. सिद्धांत बघा आपल्याला टेस्ट करून दाखवते पुरणपोळी. मस्त आहे पुरणपोळी. आतमधलं हे पण मस्त आहे. बघा आतमध्ये सारण पण छान आहे भरलेलं आहे एकदम. आणि गोड झालेली आहे पुरणपोळी मस्तपैकी. सिद्धांत बोलतो एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे. नरम नरम आहे ना एकदम. नरम नरम आहे. आतमधला पण लय गोड लागतो. बघा. तर चला बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.